नारद मुनी ध्रुवाला परत पाठवण्यासाठी आले नव्हते, त्याच्यावर कृपा करायला आले होते, पण आधी त्याची परीक्षा पाहत होते. सद्गुरू आधी शिष्याची परीक्षा पाहतात. तुकामाईने महाराजांची किती कठोर परीक्षा घेतली. ती मुलं खड्ड्यात पुरायला सांगितली, लोकांनी बेदम मारलं, उठायचं नाही सांगितलं होतं. महाराज तिथेच बसून आहेत. मध्यरात्री तुकामाई धावत आले आणि त्यांनी महाराजांना आपल्या पोटाशी धरलं. चैतन्या, माझ्यासाठी किती रे कष्ट सोसलेस. चैतन्या, आता मी तुला ते देणार आहे जे वसिष्ठांनी रामचंद्रांना दिलंय. आणि तुकामाईने महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला आणि महाराजांना समाधी लागली. गुरु कृपा करतात, आधी आपल्या शिष्याची परीक्षा पाहतात आणि परीक्षेत उतरल्यानंतर आपलं सर्वस्व त्याला देतात. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, गुरूंना परिसाची उपमा द्यावी का? ज्ञानोबा म्हणतात, परिसाची उपमा गुरूंना नाही शोभत. लोह परिसाची नसाहे उपमा. का? कारण परिस असा असतो की तो लोखंडाला लागल्यानंतर लोखंडाचं सोनं करतो, पण कोणत्याच परिसानं लोखंडाचा परिस केला नाही. त्याच्याकडे कृपणता असते. महाराज सद्गुरू मात्र असे असतात, आपल्या शिष्यावर त्यांनी कृपा केली ना तर ते काय करतात, आपलं स्वस्वरूप त्याला देतात. आपणा सारिखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. ध्रुवा, खरंच तू भाग्यवान आहेस. एवढ्या लहानपणी तुला भगवत दर्शनाची ओढ लागली. ध्रुवा, कुठे जाणार तप करायला, कसं करणार तप? तर म्हटलं, मला काही माहिती नाही, तुम्ही मला भेटलात, तुम्हीच मला सांगा. नारदांनी ध्रुवाला उपदेश केला. तत्ताथ गच्छ भद्रन्ते यमुनाया तटं शुचि पुण्यं मधुवनं यत्र सान्निध्यं नित्यदा. मधुवनामध्ये जा, भगवंताचा नित्य निवास आहे. तिथे यमुनेमध्ये स्नान करून श्वेतवस्त्र परिधान करून भगवंताची पूजा कर. मी सांगतो त्या मंत्राचा जप कर. आणि देवर्षी नारदांनी नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची दीक्षा दिली. द्वादशाक्षरी मंत्र आहे. ध्रुवा, जा, तुम्हाला भगवत दर्शन होईल. पण ध्रुवा, तुम्ही देवाला कधी पाहिलंय का? देव जर समोर येऊन उभा राहिला तर त्याला ओळखाल का? बऱ्याच वेळेला असं असतं की देव समोर येऊन उभा राहतो पण आपल्याला कळत नाही तो देव आहे. देवश्री नारदांनी ध्रुवाला भगवंताचं स्वरूप सांगितलं, सगुण रूपाचं सुंदर वर्णन केलं. श्रीवत्सांगम घनश्यामं पीतकौशेयवाससं. भगवान कशा रूपात तुम्हाला भेटतील? ध्रुव वनामध्ये आलेला आहे, तपस्येला आरंभ केला. पहिल्या महिन्यामध्ये ध्रुव नारदांनी सांगितल्याप्रमाणे तप आरंभ करतो. पहिल्या महिन्यात ध्रुवानं नियम केला, त्रिरात्रांते कपित्थवदराशनः. 3 दिवसातून एकदा शुष्क फळांचा आहार घ्यायचा आहे. ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रूट म्हणले की आपल्यासमोर काय येतं? काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड. हे फळं नाही, वनातली शुष्क फळं, कौट बोरं आधी 3 दिवसातून एकदा. दुसऱ्या महिन्यात ध्रुवानं आणखी नियम कडक केला. 6 दिवसातून एकदा खाली गळालेला झाडाचा वाळलेला पाला खाऊन राहत आहेत, तरी ते वेळीना. तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसातून एकदा पाणी पित आहेत. दिवसातून 9दा नाही, 9 दिवसातून एकदा. चौथ्या महिन्यामध्ये ध्रुवानं 12 दिवसातून एकदा श्वास घ्यायला सुरुवात केली. आणि 5व्या महिन्यात तर ध्रुवानं इतका नियम कडक केला, संपूर्ण श्वास रोखून धरला. तुम्ही म्हणाल असं होतं का? हे पूर्वी शक्य होतं, आता होतं का? आता सुद्धा शक्य आहे. राजस्थानमध्ये एक बारा नावाचा जिल्हा आहे, तिथे एक साध्वी सतीजी नावाची एक साध्वी होती. समाधी झाली त्यांची, पण त्यांनी आपल्या साधनेच्या काळामध्ये 40 वर्ष अन्नाचा कण घेतला नाही, पाण्याचा थेंब घेतला नाही आणि 1 सेकंदाची झोप घेतली नाही. 40 वर्ष. नाशिकला आमचे परमश्रद्धेय दत्तदासजी महाराज आहेत. महाराज आज 20-25 वर्ष झाली पाणी नाहीये, पाणीच पित नाहीत.
आवश्यकता वाटली तर नारळाचं पाणी, आणि 8 दिवसातून एकदा 8 घास भिक्षा, बाकी काहीच घेणं नाही. जीवन चालतं चालतं, हे शक्य आहे. फक्त यासाठी आपल्या मनाचा निश्चय दृढ पाहिजे. आपला निश्चय दृढ नसतो. एकादशीच्या आदल्या दिवशी उगाच वाटतं आपल्याला एकादशी होईल का, आणि चक्कर आली तर काय होईल, डोळे पांढरे होणार नाहीत ना, असं जर म्हणाल ना तर नक्की आल्याशिवाय राहणार नाही. मनाचा निश्चय पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच फळ. महाराज ध्रुवाच्या या तपस साधनेनं सगळ्या देवांचे श्वास कोंडले, देव व्याकुळ झाले, भगवंताकडे आले, देवा लवकर जा, कोण भक्त तुमचा तप करतोय. भगवान कधीच आले असते, परंतु कधी कधी भगवंताला आपल्या भक्ताचं सामर्थ्य काय हे जगाला दाखवायचं असतं. भगवान गरुडावर आरूढ झाले, ध्रुवासमोर आले. ध्रुव तल्लीन होऊन नाम घेत होता, आवाज दिला, पण ध्रुव भानावर येत नाहीये. भगवंताने काय केलं, आपला शंख ध्रुवाच्या गालाला लावला. ना तरी मधुबनी ध्रुवासी केले, जैसे कपोल शंखे शिवतले, वेदाचे ही मती ते ठेले, ते लागला बोलू. ध्रुवानं डोळे उघडले. शंख हे ज्ञानाचं प्रतीक आहे महाराज. शंखाचा स्पर्श झाल्याबरोबर ध्रुवाच्या अंतरंगामध्ये ज्ञान प्रस्फुरित झालं, आणि ध्रुवानं भगवंताची 12 श्लोकामध्ये अप्रतिम स्तुती केली आहे. योऽन्त प्रविश्य मिमवाच मिमां प्रसुप्ता, योऽन्त प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्ता, संजीवयत्त किल शक्तिधरस्वधाम्, अन्यांशास्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. माझ्या प्राणस्वरूप प्रभो, मी आपल्याला प्रणाम करतो. आपणच माझ्या अंतरंगामध्ये प्रवेश केलात आणि माझी सुप्तवाणी जागृत केली. नवे नवे माझ्या हस्तपादाधिक अवयवांना चेतना देणारे आपणच आहात. प्राणस्वरूप देवा, मी आपल्याला प्रणाम करतो. फार सुंदर भाव ध्रुवाच्या या स्तुतीचे आहेत. भगवंताने ध्रुवाला वरदान दिलं, ध्रुवा तुझ्या मनात जे आहे ते विष्णुपद मी तुला दिलं, आजपर्यंत जे कुणाला दिलं नव्हतं. आता तू घरी जा, 36,000 वर्षापर्यंत राज्य तुझं होईल, आणि त्यानंतर माझं स्मरण कर, तू विष्णुपदाला येशील. ध्रुवानं 36,000 वर्ष राज्य केलं. त्यानंतर ध्रुवाला आता बस जावं प्रभूंच्याकडे मनात विचार आला. विमान न्यायला आलं. ध्रुव विमानामध्ये चढतो, एवढ्यात मृत्यू आडवा आला. त्यानं म्हटलं माझा लोक आहे, माझा स्वीकार केल्याशिवाय इथून कुणाला जाता येत नाही. ध्रुवानं काय केलं, मृत्योर मूर्नी पदं दत्वा आरुरोहाद्भुतं गृहं, त्या मृत्यूच्या मस्तकावर पाय ठेवला. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. भगवंताने ध्रुवाला विष्णुपदावर स्थापित केलं. ध्रुवाचा तो तारा, बाकीचे सगळे सूर्यचंद्रादी ग्रह आपल्या स्थानापासून च्युत होतात, पण ध्रुव तारा अडळ आहे. ध्रुवावर कृपा केली. यानंतर या ध्रुवाच्या वंशामध्ये भगवंताने आपला दिव्य असा पृथूचा अवतार घेतला. पृथू भगवान की जय. गौरवधारी पृथ्वीकडनं निरनिराळे पदार्थ प्राप्त करून घेतले. या पृथूने भगवंताचं 100 अश्वमेध यज्ञांनी यजन केलं. इंद्र घाबरला. अश्वमेध यज्ञ 100 यानं केलेत, याला इंद्रपद मिळेल. भगवान प्रसन्न झाले. पृथू काय हवंय तुला, इंद्रपद पाहिजे का? त्यानं म्हटलं मला काही नको, इंद्रपद नको. ननाकभृष्टम न सार्वभौम नरसाधिपत्यम, हे काही नको. मग काय हवंय? प्रभो एकच करा, मला 10,000 कान द्या. विदत्स्व करुणायुत मे शमेवरा. विचित्रच वर मागितलं. 10,000 कान, 2 कान पुरेसे नाहीत काय? पृथ्वीनं सांगितलं देवा, या 2 कानांनी आपली कथा ऐकून माझ्या मनाची तृप्ती होत नाही, म्हणून मला तुम्ही 10,000 कान द्या. या 10,000 कानाने मी भरभरून आपली कथा ऐकेन आणि माझं मन तृप्त होईल. भगवान पृथ्वीवर कृपा करतात.
यानंतर देवर्षी नारदांनी प्राचीन बरी राजाला जीवपुरंजनाचं रूपकात्मक चरित्र सांगितलं. या प्राचीन बरीला 10 पुत्र प्रचेते नावाचे, त्यांना भगवान शंकरांनी उपदेश केला रुद्रगीताचा. या प्रचेत्यांनी रुद्रगीतानं भगवान नारायणांची नारायण सरोवराच्या ठिकाणी आराधना केली. भगवान नारायणांचं त्यांना दर्शन झालं. या प्रचेत्यांचं जर स्मरण केलं तर भावाभावामध्ये असणारं वैर संपुष्टात येतं. ह्रीं प्रचेतोभ्यो नमः या मंत्राचा जप केला तर भावाभावातलं प्रेम वाढतं. इथे चतुर्थ स्कंद संपतो. मैत्रियान म्हटलं विदुरा इथपर्यंत मी तुला हे ज्ञान सांगितले, माझं ज्ञान संपलं. यानंतर पंचमस्कंदाला आरंभ होतो. पंचमस्कंदामध्ये प्रियव्रताचं चरित्र आहे. प्रियव्रतो भागवत आत्माराम कथम मुने गृहे रमतयन्मूला कर्मबंध पराभव. राजानं प्रश्न केला, महाराज मी असं ऐकलंय की हा प्रियव्रत आत्माराम होता, आत्मस्वरूपामध्ये अवगाहन करणारा होता आणि यानं संसारही केला, राज्यही केलं. या परस्पर विरोधी 2 गोष्टी कशा? एकतर मनुष्य परमार्थ तरी करेल, नाही तर संसार तरी करेल. दोन्ही गोष्टी एकदम होत नसतात. प्रियव्रताने कसं केलं? शुकदेवाने ऐकल्यानंतर राजा परीक्षिताला बोलायला सुरुवात केली. राजा, तू फार सुंदर प्रश्न केलास. बाडमुक्तम भगवत उत्तम श्लोकस्त्र श्रीमत् चरणारविंद मकरंद रस आवेशित चेतसो भागवत परमोस्तदैत कथांकिंच संतना वेतां स्वाम शिवतमान पदवीन्न प्रायण हिनवंती. राजा रे, प्रियव्रतासारखे भक्त जे असतात ना, हे बाहेरून जरी काही करत असताना दिसले तरी त्यांचा अंतरंग भ्रमर मात्र भगवंताच्या चरणकमल मकरंदाचं पान करण्यामध्ये लुप्त असतो. आणि त्यामुळे महात्मे बाहेरून जरी काही करताना दिसत असले तरी सुद्धा अंतरंगाने ते परमात्माशी जोडले असतात. महाराजांचं चरित्र बघा. महाराज खूप व्यवहार करताना दिसायचं, परंतु बाहेरून व्यवहार आहे, अंतरंगानं मात्र त्या ठिकाणी भगवंताशी जोडलं गेलेलं आहे, नामरूप झालेलं आहे. वसिष्ठांनी रामचंद्रांना उपदेश करताना म्हटलंय, रामा अंतस्त्यागी बहिस्संगी लोके विहर राघव. बाहेरून संग जरी झाला तरी अंतरंगातून त्याग करणार आहोत. प्रियव्रत राज्य घेत नव्हता, पण ब्रह्मदेवाच्या आग्रहानं प्रियव्रतानं राज्य घेतलं. रथामध्ये बसून पृथ्वीभोवती 7 प्रदक्षिणा केल्या. त्यामुळे पृथ्वीवर 7 मोठे खड्डे पडले, 7 समुद्र 7 द्वीप निर्माण झाली. अनेक प्रकारचे यत्न केले प्रियव्रतानं. 10,000 वर्षापर्यंत राज्य केलं. त्यानंतर आपल्या मुलांना राज्य वाटून दिलं आणि प्रियव्रत बरीश्वती राणीला घेऊन वनामध्ये भगवत तपस्येसाठी आले. राजा, या प्रियव्रताच्या वंशामध्ये भगवंताचा दिव्य अवतार झाला. ऋषभदेव भगवान की. ऋषभदेव इतकं सुंदर राष्ट्र होतं ऋषभदेवांचं, सुजलाम सुफलाम असं. इंद्र सुद्धा हेवा करत होता, मग इंद्राने 1 वर्षभर पाऊसच पाडला नाही ऋषभदेवाच्या राज्यात. ऋषभदेवाने काय केलं? आपल्या स्वसामर्थ्यानं आपल्या राज्यात पाऊस पाडला, सगळी प्रजा सुखी केली. बहुत काल राज्य केलं. त्यानंतर आपल्या मुलांना बोलावलं. ऋषभदेवांना 100 पुत्र होते, त्यापैकी भरत नावाचा ज्येष्ठ पुत्र होता. मुलांना बोलावलं. या 100 पुत्रापैकी 9 योगेश्वर नवनाथ झालेत. कवी हरिअंतरचे प्रबुद्ध पिप्पलायन आविरोत्र दुर्मिळ चमस्कर भाजन यांची कथा 11 स्कंदात आपण ऐकणार आहोत. ऋषभदेवाने आपल्या मुलांना बोलावलं आणि त्यांना सुंदर असा उपदेश केला. नायन देहो देह भाजान लोके कष्टान कामान अर्हते विडभुजामी तपो दिव्यम पुत्रकायेन सत्वं शुद्धे तस्मात् ब्रह्म सौख्यंतो अनंतं. बाळानो, हा देह जो आपल्याला मिळालेला आहे ना, हा देह केवळ विषयांच्या सेवनासाठी नाही मिळाला. खाणं पिणं, मौज मजा करणं, बालबच्चे पैदा करणं, अरे यासाठी मानवी देह नाही आहे. अरे हे तर पशु सुद्धा करतात. पण तुम्ही काय केलं पाहिजे? तपो दिव्यम पुत्रकायेन सत्वं. या शरीरामुळे या शरीरानं ज्यामुळे अंतःकरण शुद्ध होईल असं दिव्य तपच केलं पाहिजे. कारण त्या तपामुळे अनंत ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. यासाठी तुम्ही काय करा? महापुरुषांच्या संगतीला जा.
मत सेवान द्वार विमुक्ते तमोद्वारम योषिताम संगी संगम. महापुरुषांच्या सेवेला मुक्तीचं द्वार म्हटलेलं आहे आणि स्त्रीसक्त कामी लोकांच्या सहवासाला नरकाचं द्वार म्हटलेलं आहे. तुम्ही दिव्य तप करा. फार सुंदर असा उपदेश मुलांना ऋषभदेवांनी केलेला आहे. हे बघा, आपलं खरं कल्याण कशात आहे? मानवी जीवनाची कृतार्थता कशात आहे? भगवंताच्या प्राप्तीमध्ये मानवी जीवनाची कृतार्थता आहे. मनुष्य जन्म हा त्याच्या प्राप्तीसाठी मिळाला आहे. इतर जन्मामध्ये भगवत प्राप्ती नाही आहे. देवे दिला देह भजना गोमटा. महाराज नेहमी म्हणत असतात, हा मानवी देह मिळालाय, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी सगळं मी पाहतो, सगळं माझ्यावर सोडा. एवढा विश्वास कोण देणार महाराज? दिव्य उपदेश केला. ऋषभदेव भरताला राज्याभिषेक करतात आणि वनात निघून जातात. ऋषभदेवांना ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली. अर्हत नावाच्या राजाने त्यांना गुरु मानलं आणि त्याच्यापासून जैन संप्रदाय सुरू झाला. जैन संप्रदायाचे लोक ऋषभदेवांना आद्य तीर्थंकर मानतात. त्यांच्या 24 तीर्थंकर आहेत. ऋषभदेव पहिले तीर्थंकर आहेत. यानंतर भरतांचं राज्य सुरू झालं. भरताने इतकं सुंदर राज्य केलं. या भरतामुळेच आपल्या या देशाला भारत असं नाव मिळालं. भारत शब्दाचा अर्थ काय? जिथली प्रजा, भा म्हणजे ज्ञानामध्ये रत आहे, त्याला भारत असं म्हणतात. 10,000 वर्षेपर्यंत भरतानं राज्य केलं. अनेक प्रकारचे चातुर्मास्य पशुसोम याग केले आणि त्यानंतर भरतानं आपल्या मुलांना राज्य दिलं आणि सांगितलं, आता मुलांनो, मी तपस्येसाठी जाणार आहे. भरत पुन्हा आश्रमाला आले. गंडकीच्या तीरावर मुक्तिनाथ तप करू लागले. गंगेच्या तीरावर उभं राहून तप करताय. इतकं तप झालं की आता पुढच्याच क्षणी भगवंताची प्राप्ती होईल. पण हाय रे दैवा, प्रतिबंध आला. एकदा भरत जप करत बसलेले असताना एक हरिणी पाणी पिण्यासाठी आली. एका वाघानं डरकाळी फोडली, त्यामुळे ती हरिणी घाबरली. पलीकडच्या तीरावर उडी मारण्याचा प्रयत्न केला. तिच्या पोटात गर्भ होता, तो खाली पडला. हरिणी मरून पडली. भरताच्या जवळ ते पाडस हरिणाचं वाहत आलं. भरतानं स्वच्छ धुतलं. भरतानं पाहिलं, किती गोंडस गोजीरवानं पाडस आहे, निष्पाप. आईचा शोध केला, आई तर मरून पडली. भरतानं विचार केला, आता याला माझ्याशिवाय दुसरा कोण आहे? आणि इथेच भरताची चूक झाली. श्रीधराचार्य स्वामींनी म्हटलंय, कृपया विकृत संघ पतनादेव निश्चित. अयोग्य गोष्टीचा संघ करुणेनं जरी केला तरी सुद्धा आपल्याला तो पतनाला कारण ठरतो. हरिण पाडसाला घरी आणलं आणि त्या हरिण पाडसामध्ये भरत आसक्त झाले. हळूहळू साधना कमी झाली. सारखं त्याचा लढा लागला, त्याचा ध्यास लागला. बरेच लोक घरामध्ये कुत्रा आणून ठेवतात. हे पाहिलंय, आई बापांना कधी बाहेर नेणार नाही, पण कुत्र्याला गाडीत बसून बाहेर नेतात फिरवायला. सकाळची वेळ स्नान संध्या जप जाप करायची, पण हे लोक कुत्रा फिरवायला जातात सकाळी. कृपया विकृत संघ पतनादेव निश्चित. एके दिवशी दावं तोडून हा पाळस निघून गेला. भरत अत्यंत शोक करू लागले. कुठे गेला असेल माझा राजा? आणि शोक सुरू असतानाच भरताचा काळ आला आणि भरताला हरिणाचं ध्यान मरताना असल्यामुळे पुढचा जन्म हरिणाचा मिळाला. जड भरत राजा हरिणी गर्भ गेला,
घाला तो घाताला वासनेने. हे बघा, मरताना जशी वासना असेल तसा पुढचा जन्म मिळतो. अंते मतिस्सागती. एकदा गोंदवल्याला पंगत बसली होती सोहळ्यामध्ये आणि अचानक त्या पंक्तीमध्ये कुत्री शिरली. लोक तिला हाकालू लागले. महाराजांनी म्हटलं, अरे हाकालू नका, ती आपली त्रिवेणी आहे म्हणले. प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला कुत्रीचा जन्म मिळाला. अंतिम समय जे ध्यान असतं पुढचा जन्म तसा मिळतो. पण भरतानं मागच्या जन्मामध्ये खूप साधन केलं होतं, त्यामुळे हरिणाच्या जन्मात त्याची स्मृती कायम राहिली. वाईट वाटायचं, अरे आपण उगीच त्याचा संग केला हरिणाचा. त्यानंतर तो जन्म तसा घालवला. तिसरा जन्म एका ब्राह्मण कुळामध्ये मिळाला. आता भरतानं लहानपणापासून ठरवलं, आता कशातच अडकायचं नाही, ब्रह्मचिंतन करत राहायचं. पण बसल्या बसल्या भरतानं चिंतन करत राहावं. त्यामुळे बाहेरून लोकांना काय माहिती आहे काय करतो, हा नुसता बसून राहत असे. मग सगळे त्याला जड भरत म्हणू लागले. कोणी काही खायला दिलं, खायचं नाही तर राहायचं. तसंच भरत यदृच्छा लाभ अशा अवस्थेत राहू लागले. भरताला शेतात पाणी द्यायला पाठवलं. भरताला चोरांनी अंबाबाईच्या देवळात बळी न्यायला म्हणून नेलं. अंबाबाईने चोरांचा वध केला, भरताचं रक्षण केलं. त्या नगरीचा राजा रोगण त्यानं भरताला पालखीला जुंपलेला आहे. रस्त्यानं जात असताना किडा मुंगी आळी काही दिसलं, उडी मारावी. आतला दांडा राजाच्या डोक्याला लागावा, राजाला ओरडावा, ए मारेन मी तुम्हाला, ठार मारेन. ते बाकीचे 3 भोयाने म्हटलं, महाराज आम्ही नेहमीचेच आहेत, पण हा नवीन आणलेला जरा खिलारी बैलासारखा उड्या मारतो, यालाच काहीतरी समजवा. राजा रोगण जडभरताला खूप बोलतोय, अरे तुला माहिती नाही काय, मी राजा आहे, मी तुला मृत्यूदंड देईल, तुला ठार मारेन, माझी भीती वाटत नाही तुला. जडभरताने सगळं ऐकून घेतलं आणि राजाचं सगळं बोलणं ऐकल्यानंतर जडभरत त्याला बोलू लागले, राजा मगापासनं मारीन 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 म्हणून कुणाला मारशील रे, कुणाला मारणार? अरे तू मारलंस तरी या देहाला मारशील आणि मी देह नाहीच आहे. काही काळ राहण्यासाठी आलेलो आहे. राजा तू मला म्हणालास एवढा दष्टपुष्ट झाला, अरे दष्टपुष्टता कृशता स्थौल्यम कार्शम व्याधय आदयश्च क्षुत्रुट भयम कलिरिच्छा जनाच निद्रारतिर्मन्यु रहमद शुचो देहेन जातस्य मेन संती. अरे सगळे विकार देहाला आहे, आत्म्याला ते काहीच नाही. आत्मा अविनाशी आहे. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा मरत नाही, आत्मा अमर आहे. रघुण राजा सुद्धा सामान्य नव्हता महाराज. त्याने विचार केला, ही ज्या अर्थी हे सांगतोय त्या अर्थी हा पागल नाहीये, हा कोणीतरी गूढ रूपाने फिरणारा महात्मा आहे. राजा पालखीच्या खाली उतरला आणि त्यानं पाय धरले, महाराज माझ्याकडनं अपराध झाला, मी यमाच्या दंडाला घाबरत नाही, इंद्राच्या वज्राला घाबरत नाही, मी फक्त घाबरतो माझ्याकडनं एखाद्या ब्रह्मनिष्ठ महात्म्याचा अवमान होऊ नये. महाराज आपण कोण आहात? आता मी कपिलांकडे जातच नाही, तुम्हालाच शरण आलेलो आहे, माझा उद्धार करा. आणि जडभरताने रहुगणाला भवाटवीचं ज्ञान सांगितलंय, रूपकात्मक ज्ञान. रहुगणा, अरे जे ब्रह्मज्ञान आहे ना, हे ब्रह्मज्ञान कशानं येतं? रहुगण येतात तपसा न याती न चेजया निर्वपणा दुर्वाद्वा न छंदसा नैव जलाग्नि सूर्यैर विना महत्पाद रजोभिषेक. हे तपस्येनं येत नाही, हे अन्नदानानं येत नाही, हे यज्ञागादी कर्माने येत नाही, हे वेदाध्ययनाने येत नाही.
हे ब्रह्मज्ञान कधी येतं? जेव्हा आपण श्री महाराजांच्या सारख्या एखाद्या महापुरुषाच्या संगतीत जाऊ आणि त्यांच्या पायानं पुनीत झालेली धूळ, त्या धुळीचा आपल्या मस्तकावर जेव्हा अभिषेक होईल ना, तेव्हा ते ब्रह्मज्ञान येतं. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरू. रघुगणाचा उद्धार जडभरतांनी केला. त्यानंतर शुकदेवाने राजा परीक्षिता भूगोल खगोलाचं वर्णन सांगितलंय. आकाश मंडळातल्या सगळ्या ताऱ्यांचं ग्रहांचं वर्णन ऐकविलं. सप्त पाताळांचं वर्णन ऐकविलं. या भूलोकावर असणाऱ्या जम्बूप्लक्ष शाल्मनी या नवद्वीपांच्या पैकी, सप्तद्वीपांच्या पैकी जम्बूद्वीपाचं विस्तारानं वर्णन ऐकलं. कारण आपण ज्या द्वीपावर राहतो ना, ते द्वीप जम्बूद्वीप आहे. जम्बूद्वीपे दंडकारण्य देश आहे. आणि यानंतर पंचमस्कंदाच्या अंतिम अध्यायामध्ये दक्षिण दिशेला यमदेवाच्या संयमनी नावाच्या नगरीला असणाऱ्या 28 नरककुंडांचं वर्णन ऐकविलं आहे. कृपा करून पाप आणि पुण्य या संकल्पना खोट्या आहेत असं समजू नका. मनुष्यानं जर पाप केलं तर त्याला नरकाला जावं लागतं. 28 नरक यमाच्या नगरीला आहे. रौरव, महारौरव, कुंभिपा, काशीपत्रवन, दंदशुक, तप्तसूर्मी, वज्रकंटक, शाल्मनी, पुयोद, प्राणरोध, विशसन, लालाभक्ष, सारमेयादन, अवीजी, अयप्पान, रक्षोगण भोजन. जसं जसं पाप असेल त्या पापानुसार त्या नरकामध्ये यमाचे दूत त्या जीवाला टाकतात. मनुष्य मेल्यानंतर गरुड पुराणामध्ये वर्णन आहे. ते घटस्फोट करतात ना त्या दगडानं, आश्मा म्हणतात त्याला. 10 दिवस तो त्या आश्म्यामध्ये राहतो. आणि या 10 दिवसांमध्ये जी क्रिया, अंतिम क्रिया होत असते, त्या क्रियांमध्ये रोज एक अवयव त्याला प्राप्त होत असतो. 10 दिवस एक श्राद्ध करायचं असतं, त्याला अवयवपूरक श्राद्ध म्हणतात. 10व्या दिवशी दशक्रिया झाल्यानंतर याला पूर्ण देह प्राप्त होतो वरच्या लोकाला जाण्यासाठी. आजकाल एक नवीनच फॅड निघालंय. लोक 3ऱ्या दिवशी दावा करतात. तुमच्याकडे आहे की नाही कोणास ठाऊक. आमच्या तिकडे खूप चालतं, पश्चिम महाराष्ट्रात, पुणे, मुंबई वगैरे. 3ऱ्या दिवशी दावा. का हो? दावा 3ऱ्या दिवशी? ते लग्न आहे ना त्यांच्या घरी, मग एवढा कार्यालयाचा पैसा सगळा वाया जाईल ना, म्हणून 3ऱ्याच दिवशी दावा केला. म्हणजे मूर्खपणा आहे. मला सांगा, माणूस मेल्यानंतर मेलेल्या माणसाची गती पाहायची का जिवंत माणसांची सोय पाहायची हो? जो गेलाय त्याला उत्तम गती प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न करावा. 10वा का म्हटलंय त्याला? 3ऱ्या दिवशी 10वा कसं होईल? ज्याप्रमाणे आईच्या पोटात बालक असतं, बाळ असतं, त्या बाळाला पूर्ण शरीराची वाढ होण्यासाठी 9 महिने 9 दिवस लागतात. एखाद्याला म्हटलं मला खूप घाई आहे, मला फार लवकर लेकराचं तोंड पाहायचंय, आणि 3ऱ्याच महिन्यात जर ऑपरेशन केलं आणि बाळाचं तोंड पाहण्याचा प्रयास केला, त्या ठिकाणी त्याची वाढ होईल का हो? कृपा करून असं जर कुठे होत असेल तर त्या ठिकाणी त्याला विरोध करा. 3ऱ्या दिवशी दावा करून त्याला गती मिळतच नाही, मग तो भूत प्रेत बनून आपल्या मागे लागतो. पितृबाधा. आळंदीच्या जवळ चाकण नावाचं एक गाव आहे. तिथले गृहस्थ मला भेटायला आले. महाराज, आमच्याकडे खूप खूप समस्या आहे. मग पाहिल्यानंतर पितृदोष निघाला. त्यांना विचारलं पितृदोष का निघाला?
मग त्याने सांगितलं, आमच्या गावात अशी परंपरा आहे की तिसऱ्या दिवशी दावा करतात, आमच्या सगळ्या पिढ्यांच्या तिसऱ्या दिवशी दावा. म्हणजे सगळ्या पिढ्या भूत बनून तुमच्या मागे लागल्या. जोपर्यंत अंतिम क्रिया नीट होत नाही ना, तोपर्यंत मनुष्य मुक्तीच्या मार्गाला जात नाही. दहा दिवसानंतर त्याला एक विशिष्ट देह प्राप्त होत असतो आणि तो देह घेऊन त्या ठिकाणी त्या देहाला घेऊन यमदूत यमाच्या नगरीला त्याला नेतात. गरुड पुराणात फार कठोर वर्णन आहे. तो मार्ग इतका भयानक असतो की तिथे काही सावलीला वगैरे काहीच नसतं, प्रचंड ऊन असतं, सूर्य आग ओकत असतो. आणि त्यावेळेला गरुड पुराणात असं वर्णन आहे, आपण जर पृथ्वी तलावर खाली झाडं लावली असतील तर आपल्याला वरच्या प्रवासामध्ये सावली मिळते. म्हणून वरच्या प्रवासात जर सावली पाहिजे असेल तर खूप झाडं लावा. झाडं लावा, झाडं जगवा. शासनानं आत्ता काढलंय, गरुड पुराणामध्ये आमच्या आधीपासूनच आहे. लोकांना पाणी, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था भरपूर ठिकाणी केल्या, आपल्याला वरच्या प्रवासात पाणी मिळतं. वैतरणी नावाची भयानक नदी आहे, गोदान असतं. वैतरणी गोदान जर केलं तर त्या ठिकाणी असं वर्णन आहे गरुड पुराणामध्ये की त्या भयानक नदीमध्ये गाय कुठून तरी येते, आपल्या शिंगाचा आधार आपल्याला देते आणि आपल्याला त्या वैतरणीमधून सहज पलीकडे घेऊन जाते. आता हे जर सांगायला बसलो तर आपलं भागवत राहील मागेच. हे मी मुद्दाम सगळीकडे का सांगतो की सगळीकडे ही अशी शास्त्र विरुद्ध परंपरा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे हे लोक अतृप्त राहतात, हे लोक मुक्त होत नाहीत. मग यासाठी बद्रीनाथला ब्रह्मकपालावर जाऊन श्राद्ध करावं लागतं या अतृप्त लोकांच्यासाठी. अनेक प्रकारच्या नरकांमध्ये त्या जीवाला यमदूत घालतात. नरककुंडांचं वर्णन ऐकविलं. इथे पंचमस्कंद संपतो, षष्ठ स्कंदाला आरंभ होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. राजोवाच निवृत्तिमार्ग कथितः आदौ भगवता यथा क्रमयोगोपलब्धेन ब्रह्मणा यद संस्कृतिः. अधुनेय महाभाग यथैव नरकान् नरः नानोग्रयात् नान्ययात् तन्मे व्याख्यातो रसी. महाराज, तुम्ही आता नरकांचं वर्णन केलं, मला हे सांगा की एखाद्याने पाप केलंय पण त्याला नरकाला जायचं नसेल तर काही उपाय नाही का? शुकदेवाने म्हटलं आहे उपाय. जे पाप केलेलं असेल त्या पापाचं प्रायश्चित्त शास्त्रात काय सांगितलंय ते प्रायश्चित्त करावं आणि मग पापमुक्त व्हावं. राजाने म्हटलं, महाराज समजा प्रायश्चित्त केलं, पापमुक्त झालं आणि पुन्हा ते पाप केलं तर? असं नाही झालं. आपल्याला जर रोग जावा असं वाटत असेल तर त्यासाठी औषध जर घ्यायचं आहे तर औषध घेता घेता पथ्य सुद्धा पाळावं लागेल. ब्रह्मरस घेई काढा तेने पीडा वारेल, तेने पीडा वारेल पथ्य नाम विठोबाचे. आणि कान सेवी वाचे पथ्य नाम विठोबाचे. राजा, पापातून मुक्त व्हायचं असेल तर काही महात्मे काय करतात, केचित केवलया भक्त्या वासुदेव परायण अगंधन्वंती कार्सेन निहार भास्कर. काही लोक भगवंताचं आराधन करतात, भगवंताची भक्ती करतात, भगवंताचं नाम घेतात आणि त्या भक्तीनं, त्या नामानं, त्या नामसाधनेनं आपलं सगळं पाप नष्ट करतात. ज्याप्रमाणे सूर्याचा उदय झाल्यानंतर धुकं पडलेलं असतं, दव पडलेलं असतं, ते नष्ट होतं, तसं नामाचं आगमन झाल्यावर सगळी पाप नष्ट होतात. सकृन् मन कृष्ण पदारविंदयो निवेशितं तद्गुणरागियैरिह न ते यमं पाशवृतश्च तद्भटान् स्वप्ने विपश्यन्ति चीर्ण निष्कृता.
जे भगवंताच्या गुणांवर प्रेम करतात, मन भगवंताच्या चरणी अर्पण करतात, त्यानं सगळी प्रायश्चित्त केली असं समजावं. स्वप्नात सुद्धा त्याला यम किंवा यमदूताचं दर्शन होत नाही. एक कथा सांगतात, कन्याकुब्ज नगरामध्ये एक अजामिल नावाचा ब्राह्मण आहे. सदाचरणी होता. रोज वनामध्ये फुलं दुर्वा आणायला जात असे. एके दिवशी चुकीच्या वाटेनं गेला, वाट चुकली. पुढे एक सरोवर दिसलं आणि त्या सरोवरामध्ये त्याला एक वेश्या क्रीडा करताना दिसली. महाराज त्या वेश्याला पाहिल्यानंतर त्याचं मन चंचल झालं. घरी आल्यानंतर वारंवार तिचं स्मरण होऊ लागलं, कशातच लक्ष लागेना. आणि शेवटी अशी अवस्था झाली की तो आगतिक झाला आणि त्यानं त्या ठिकाणी त्या वेश्येला आपल्या घरी आणून ठेवलं. देव ब्राह्मणाच्या साक्षीनं ज्या स्त्रीबरोबर विवाह केला होता तिला पडत्या पावसात हाकालून दिलं आणि तो अजामिल त्या वेश्येबरोबर राहू लागला, पापकर्म करू लागला. स्नान संध्याहीन झाला, अनेक प्रकारची पाप करू लागला. चोरी, अभक्षभक्षण, अपेयपान. या अजामिलाला त्या वेश्येपासून 10 मुलं झाली. धाकट्या मुलाचं नाव नारायण असं ठेवलंय. आता नारायण नाव का ठेवलं याला इतिहास आहे, भागवतात नाही. काय झालं, एकदा अजामिलाच्या गावामध्ये काही साधू लोक आले आणि त्यांनी विचारलं गावातल्या लोकांना, का हो आम्हाला असं एखादं घर दाखवा, आम्ही तिथं आमच्या देवाची पूजा करू, स्वयंपाक करू, नारायणांचा नैवेद्य करू आणि मग भोजन करून पुढच्या मार्गाला जाऊ. कुच्च रोट्यावरचे लोक होते, त्याने मुद्दाम अजामिलाचं घर दाखवलं. महाराज जा, इथं फार सेवा होईल तुमची चांगली. अजामिलाला कोणी साधू संन्यासी फकीर पाहिला ना डोकं उठत असे त्याचं. पण अजामिल घरी नव्हता. हे साधू लोक आलेले पाहिलं अजामिलाच्या स्त्रीनं. ती वेश्या जरी होती तरी अत्यंत श्रद्धावान होती महाराज, भाविक होती. तिने विचार केला, आज आपल्या घरी आयुष्यात पहिल्यांदा संत महात्मे आले. तिने त्यांचं स्वागत केलं, त्यांची सेवा सुरू केली, सगळं त्यांना हवं ते दिलं. अंगणात त्यांचा स्वयंपाक सुरू झाला. एवढ्यात अजामिल आला. तिनं अजामिलाचे पाय धरले. हे बघा, मी काही तुमच्याकडे मागितलं नाही, आज मागते. या साधूंचा अपमान करू नका, त्यांचं काम झाल्यावर ते निघून जाणार आहे. नैवेद्य झाला, भोजन झालं आणि ते सगळे महात्मे जायला निघाले. अजामिलाच्या पत्नीने त्यांना प्रणाम केला. त्यावेळेला ती 10व्या वेळेला गर्भवती होती. त्या साधू पुरुषाने तिच्याकडे पाहिलं आणि त्याने म्हटलं, माई तुम्हारे पेट में जो बालक है ना, उस बालक का नाम नारायण रखो, हमारे स्वामी का नाम रखो, तुम्हारा कल्याण हो जाएगा. आणि अजामिलानं आपल्या पत्नीच्या आग्रहा खातर आपल्या धाकट्या मुलाचं नाव नारायण ठेवलंय. शेंडीफळ आवडतं, त्याच्यामुळे सारखं अजामिल नारायणाला बोलत असे, नारायणा चल, नारायणा उठ, नारायणा जेव, नारायणा बस, नारायणा निज. आणि यामुळे अनायास अजामिलाच्या मुखाला नारायण हे नाम येत असे. अजामिलाचं आयुष्य सरत आलं, गंडांतर आलं. त्याला नेण्यासाठी यमदूत आले आणि यमदूतानं पाहिलं 11 त्यांचं स्वरूप. अजामिल घाबरला आणि त्यानं मुलाला आवाज देण्याच्या हेतून नारायण 4 अक्षर उच्चारली, वाणी बंद पडली. पण नारायण नामाचा उच्चार झाल्याबरोबर गंमत अशी झाली की तिथे भगवान महाविष्णूंचे 4 हाताचे दूत उपस्थित झाले. विष्णुदूत, यमदूत विष्णुदूताने एकमेकांना परिचय विचारला. यमदूताने म्हटलं, तुम्ही इकडे कुठे आलात? त्याने सांगितलं, आम्ही त्या अजामिलाला न्यायला आलोय. यमदूताने म्हटलं, अरे रॉंग नंबर लागलाय तुमचा काहीतरी, तो तुमच्याकडे येण्याला लायक नाहीये, ते आमचं गिऱ्हाईक आहे, आयुष्यभर पापकर्म केलंय. विष्णुदूताने म्हटलं, ते काही असे नका, पण आत्ता त्यानं काय म्हटलंय, कुणाचं नाव घेतलं? नारायण आमच्या स्वामीचं नाव आहे आणि आमच्या प्रभूंची प्रतिज्ञा आहे, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. अंतकाळी जो माझं स्मरण करतो त्याचा मी उद्धार करतो. यमदूताने म्हटलं, पुन्हा कन्फ्युजन होतंय तुमचं. त्यानं तुमच्या स्वामींचं नाव नाही घेतलं, त्याच्या धाकट्या कार्ट्याचं नाव नारायण आहे, त्यानं त्याचं नाव घेतलंय. विष्णुदूताने म्हटलं, तर काही का असे ना, हे नाव आमच्या स्वामींचं आहे.
त्यांचा संवाद झाला. विष्णुदूताने म्हटलं, यमदूतांना तुम्ही कुणाला तुमच्या नगरीला नेता? तेव्हा यमदूताने स्पष्ट सांगितलंय, वेद प्रणिहितो धर्म हे धर्मस्तद विपर्यय वेदो नारायण साक्षात स्वयंभूरिति शुश्रुम. वेद साक्षात भगवान नारायण आहे, स्वयंभू आहे. आणि वेदानं जे करायला सांगितलं त्याला धर्म असं म्हणतात. वेद प्रणिहितो धर्म. आणि वेदानं जे करू नये असं सांगितलं त्याला अधर्म म्हणतात. जे लोक वेदानुसार वागतात, अर्थात धर्मानं वागतात, त्यांना आम्ही आमच्या नगरीला नेत नाही. पण जे लोक वेद विरुद्ध वागतात, अधर्मानं वागतात, त्यांना आम्ही आमच्या नगरीला आणतो, नरकात टाकतो. यमदूत विष्णुदूतांचं भांडण झालं, यमदूत पळून गेले. अजामिल ते ऐकत होता. अजामिलाचं गंडांतर टळलं. अजामिलाला पश्चाताप झाला, अरे मी त्या वेशीच्या नादाला लागलो, माझी काय अवस्था झाली. तिरस्कार निर्माण झाला स्वतःबद्दल. अजामिलानं आपल्या घराचा त्याग केला. हरिद्वार क्षेत्रामध्ये गंगेच्या तीरावर अजामिल रोज दशमस्कंदाचा पाठ करतो आहे. आणि अजामिलाला शेवटी वैकुंठ प्राप्ती झाली. अजामिल होता पापराशी, नामे गेला वैकुंठासी. नामाचं महात्म्य सांगण्यासाठी अजामिलाचं चरित्र आहे. भगवंताचं नाम तुम्ही कसंही घ्या, सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम अशेषागारम विदुः. अज्ञानाद अथवा ज्ञानाद उत्तम श्लोक नामयत संकीर्तित मगम पुंसाम दहे देदो यथा नलः. अग्नीवर पाय पडला, चुकून पाय पडला तरी सुद्धा पोळल्याशिवाय राहत नाही. तसं नाम तुम्ही कसंही घ्या, ते नाम पाप दूर करण्याशिवाय राहत नाही. नामे विषबाधा हरती, नामे चेडे चेटके नासती, नामे होय उत्तम गती अंतकाळी. समर्थांनी वर्णन केलंय, मुखी रामत्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामासी मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. फार सुंदर वर्णन केलंय. भगवंताचं नाम राम किती सोपं आहे हो. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेचे कैवल्य साचे. गोड वर्णन आहे महाराज. सगळ्या संतांनी नामाचं महत्व सांगितलंय. गाते श्रोते आणि पाहते, चतुर्विनोदी दुश्चित्ते, सोमभावी पूर्ण ज्ञाते, या सगळ्याते विनवणी करा विठ्ठल स्मरण. ज्ञानोबराय बोलतात. कलियुगामध्ये भगवंताच्या नामाचं अनन्यसाधारण महत्व आहे. आणि या नामाचं महत्व आणखी वाढविण्यासाठी म्हणून प्रत्यक्ष नामानच श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या रूपाने अवतार घेतला. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. महाराजांनी आयुष्यभर नामाचाच उपदेश केलाय. कोणी कुठलीही समस्या घेऊन येऊ द्या, महाराज त्याला नामच घ्यायला लावत. भगवान सांगतात गीतेमध्ये, तेषाम सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयान्ति ते. म्हणून भगवंताचं नाम हे कलियुगामध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर भव सागर पारा. सिया राम जय जय राम, सिया राम सिया राम जय जय राम. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर भव सागर पारा. सिया राम
सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम उलटा मंत्र जपत जग जाना भये मालविक ब्रह्म समाना राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम मंगल भवन अमंगल हारे दवसो दशरथ अजिर बिहारे जय सिया राम जय सिया राम जय सिया राम जय जय कृते अध्यायतो विष्णु त्रेतायाम यतो मखैः द्वापारे परिचर्यायां कलो तद्धरि कीर्तन हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलं कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. म्हणून नामजप अत्यंत महत्वाचा आहे आणि तो नामजप अनुसंधानपूर्वक केला पाहिजे. अनुसंधाना कधीही न चुकवावे. म्हणून भगवंताच्या नामाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराज अनेक संतांनी सांगितलंय. ज्ञानोबराय सांगतात हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटई. सगळ्या संतांनी नामाचा उद्घोष केलेला आहे. म्हणून भगवंताचं नाम सदैव घेतलं पाहिजे. संतांनी उपदेश केलाय मुखी वदावे भावे तुम्ही राम 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 नामे जटिल पापे तो संसाराचा खेळ गणिता इथे राणा पुण्याईचा दैवा तुमच्या बरोबरी संकट काळी धावून येईल कौशल्ये तारा राम नामे जटिल पापे तो तुझा विश्राम अडकू नका हो संसाराच्या जाळ्यामध्ये गाठ काल तुम्ही काळामध्ये मोक्षाची वाट भवसागर हा तारील तुमचा भक्तांचा निजधाम राम नामे जटिल पापे तोचे जीवा विश्राम तुम्ही आम्ही हो सर्व प्रवासी एकच आपले गाव पहिलं तेराला येईल आपले राम प्रभू येईल नौकेच्या या नावाण्याला काय देव मी राम नामे जटिल पापे तोचे जीवा विश्राम सुंदर उपदेश केला शेवटी तन मन धन हे अर्पुणे प्रभूला भक्ती करा निष्काम आयुष्याचे सार्थक होईल भला निरंतर पेटीमध्ये शिल्लक टाका जय श्री राम 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 नामे जटिल पापे तोचे जीवा विश्राम ही राम नाम नौका भवसागरी तरा कुठं गोड वर्णन आहे. सुटले अफाट वारे मन तारू त्यात बिथरे त्या वादळातून या तारील राम हे राम नाम नौका भवसागरी तरा. नाम कसंही घ्या नामाचा परिणाम होतो. यानंतर पुढे इंद्राकडनं दुर्वासा मुनींचा अपमान होतो. बृहस्पती गुरूंचा अपमान होतो. त्यामुळे बृहस्पती गुरु देवांना सोडून जातात. दैत्य स्वर्गावर आक्रमण करतात, राज्य घेतात. इंद्र भगवंताकडे आला.
देवा, देवगुरु आम्हाला सोडून गेले. भगवंताने म्हटलं आता कुणाला तरी गुरु करून आणलं पाहिजे. कश्यपांचा पुत्र त्वष्टा, त्या त्वष्टाला विश्वरूप नावाचा एक अत्यंत तेजपुंज असा पुत्र आहे, तुम्ही त्याला गुरु करून आणा. देवाने विश्वरूपाला गुरु करून आणलेले. विश्वरूपानं नारायण वर्म कवचाचा दिव्य पाठ केला. नारायण वर्म कवच हे अत्यंत दिव्य असं कवच आहे. आणि याच्या बलानं देवांना पुन्हा स्वर्गाचं राज्य मिळालं. इंद्रानं विश्वरूपाच्या हातून एक यज्ञ करविला, पण विश्वरूपानं या यज्ञामध्ये देवांच्या बरोबर दैत्यांना सुद्धा स्वाकार दिला. त्याच्यामुळे इंद्र रागावला आणि त्यांचा शिरच्छेद केला. विश्वरूपाला मारलं, त्यामुळे ब्रह्महत्या झाली इंद्राला. भगवंताने इंद्राचे ब्रह्महत्या काढली, त्याचे 4 भाग केले. पहिला भाग पाण्याला दिला, पाण्यावरचा बुडबुडा फेस ती ब्रह्महत्या आहे. दुसरा भाग जमिनीला दिला, पृथ्वीवर उखर भूमी, क्षारयुक्त भूमी. तिसरा भाग झाडांना दिला, झाडांना आलेला तो काळा डिंक तो ब्रह्महत्येचा भाग आहे. आणि चौथा भाग स्त्रियांना दिला. मासी मासी रजस्वला हा ब्रह्महत्येचा भाग आहे. म्हणून शास्त्र असं सांगतं की या 4 दिवसांच्या काळामध्ये स्त्रियांनी कुठे स्पर्श करू नये. आजकाल लोक विपरीत असं विचार करू लागले. हे बघा, आज कोण काय करतंय याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला जर आपल्या घराचं कल्याण व्हावं असं वाटत असेल, आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं असं वाटत असेल, आपल्या घरी देव राहावा असं वाटत असेल, तर आपण हे पालन केलं पाहिजे. शास्त्र असं सांगतं की रजस्वला स्त्रीची सावली जरी पडली तरी देवाच्या मूर्तीतलं देवत्व निघून जातं. विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलंय या 4 दिवसाच्या काळामध्ये स्त्रीच्या भोवती विषारी वायूचं वलय असतं. म्हणून तिनं जर अन्नपदार्थांना स्पर्श केला तर त्या ठिकाणी अन्नपदार्थ दूषित होतात आणि त्याचा परिणाम आपल्या कुटुंबीय जनांवर होतो. इंद्राची ब्रह्महत्या भगवंताने दूर केली. त्यानंतर त्या त्वष्ट्यानं विश्वरूपाचा वध इंद्रानं केला, म्हणून इंद्राचा बदला घेण्यासाठी म्हणून एक यज्ञ केला. आणि त्या यज्ञकुंडातून एक वृत्रासुर नावाचा दैत्य उत्पन्न झाला. सांगितलं इंद्राला ठार मारा. वृत्रासुर इंद्राशी युद्ध करायला आला. इंद्राला काही वृत्रासुराशी युद्ध करता येईना. भगवंताने सांगितलं दधीची नावाच्या मुनीच्या हाडापासून तुम्ही वज्र बनवा. वज्र बनवलं, वृत्रासुराचा वध त्या वज्रानं होणार आहे. इंद्र वृत्रासुराकडे आला युद्ध करायला. वृत्रासुरानं ते पाहिलं आणि वृत्रासुरानं इंद्राला म्हटलं, इंद्रा आता मला लवकर मार, तुला स्वर्गाचं राज्य मिळेल आणि मला भगवंताचं स्थान मिळेल. हा वृत्रासुर भगवंताचा भक्त होता आणि मरताना त्यानं 4 श्लोकामध्ये भगवंताची सुंदर स्तुती केली. अहं हरे तव पादैकमूल दासानुदासो भवितास्मि भूयः मनस्मरे दासोपतेर्गुणास्ते. देवा, मला तुझा दास होण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाहीये. तू काय कर, तुझ्या दासांचा मला दास कर. माझा दास करी दासांचा, संत दासाच्या दासाचा, तुमची या दासीचा दास करून ठेवा. वृत्रचतुश्लोकी फार सुंदर आहे. इंद्रानं वृत्रासुराचा वध केला. हा वृत्रासुर पूर्वजन्मेचा चित्रकेतू नावाचा राजा आहे. पार्वतीच्या शापानं राक्षसाच्या जन्माला गेलाय. भगवान शंकराने म्हटलं की तो माझा भक्त आहे, तुला त्याला उगीच राक्षसाचा शाप दिलास राक्षस जन्माचा. सांगितलं चित्रकेतू राक्षसाच्या जन्माला जरी गेलास तरी माझ्या ठिकाणी तुझी वृत्ती कायम राहील. यानंतर दितीनं इंद्राचा वध करेल असा पुत्र व्हावा यासाठी पुंसवन नावाचं व्रत केलं. इंद्रानं दितीच्या गर्भात जाऊन त्या गर्भाचे 49 तुकडे केले. 49 मृतगणांची उत्पत्ती झाली. इथे 6ष्ठ स्कंद संपतो. 7म स्कंदाला आरंभ होतो. 7म स्कंदाच्या आरंभी राजा परीक्षितानं शुकदेवांना प्रश्न केला. राजोवाच समप्रिय सुहृद ब्रह्मन् भूतानां भगवान स्वयं इंद्रस्यार्थे कथं दैत्यान् अवधीत विषमो यथा. महाराज, माझ्या मनामध्ये एक शंका आहे
की भगवान सगळ्याशी सम न्याय करतो, सारखा व्यवहार सगळ्यांशी करतो. पण माझ्या मनात संशय हा आहे की हा भगवान देवांचा पक्ष घेऊन दैत्यांना मारतो. ठीक आहे, दैत्य दुष्ट आहे, पण महाराज हा वृत्रासुर तर भक्त होता. मग असं असताना सुद्धा इंद्राच्या गर्वी भगवंतांनी वृत्रासुराचा वध केला, याचा अर्थ पक्षपात नाही झाला, अन्याय नाही झाला. हे ऐकल्यानंतर शुकदेवाने म्हटलं, राजा तू फार सुंदर प्रश्न केला. साधपृष्ठम महाराज हरेश्चरितम अद्भुतम. अरे हाच प्रश्न देवर्षी नारदांना धर्मराजांनी विचारला. अग्रपूजा कुणाची करावी, भगवान श्रीकृष्णांची सर्वानुमत ठरलेलं असताना शिशुपालाने विरोध केला. अनेक वीर त्याला मारण्यासाठी सरसावले, पण भगवंताने सगळ्यांना थांबविलं आणि त्याचे 100 अपराध भरल्यानंतर सुदर्शन चक्रानं शिशुपालाचा शिरच्छेद भगवंताने केला. त्याची जीवन ज्योती भगवान श्रीकृष्णांच्या शरीरात विलीन झाली. धर्मराजाने विचारलं तेव्हा नारदाने सांगितलं, हा शिशुपाल पूर्वजन्मातला जय विजय. जय विजयाचे 3 जन्म होते. पहिल्या जन्मात हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, दुसऱ्या जन्मात रावण कुंभकर्ण आणि तिसऱ्या जन्मात शिशुपाल दंतभक्त. नारदाने म्हटलं, धर्मराज भगवान परमात्मा सदैव समान न्याय करतो, तो कधीही अन्यायानं वागत नाही. भगवंताच्याकडे वैषम्य आणि नैर्घृण्य नावाचे 2 दोष कधीच येत नाही. वैषम्य आणि नैर्घृण्य, विषमता आणि निर्घृणता. भगवंताचा असा स्वभाव आहे. ए यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. कामाद्वेषात् भयास्नेहात् यथा भक्तेश्वरे मनः आवेश तदगमित्वा भवस्तद्गतिं गतः. गोपिकांनी कामानं भगवंताची भक्ती केली. गोप्य कामात भयात कंसो द्वेषात चैत्या दयो नृपाः. कंसानं भगवंताची भक्तीच केली. कंसाला सारखं भय होतं, आठवा वैरी. त्याला कृष्णाशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. भयानं सुद्धा कंसानं भक्तीच केली. शिशुपालानं द्वेषानं भक्तीच केली. प्रेमानंच भक्ती करायची असते असं समजू नका. येन केन प्रकारेन मन कृष्णे निवेशे. तुम्हाला देवाची प्रेमानं भक्ती करता येत नसेल ना, त्याचा द्वेष करा, त्याला शत्रू समजा आणि त्याचंच चिंतन करा. अहर्निश तो उद्धार करेल. भगवंताचा स्वभाव आहे हा. हे यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. धर्मराज भगवान केवळ दैत्यांसाठीच अवतार, देवांसाठीच अवतार घेतात असं समजू नका. दैत्यासाठी सुद्धा अवतार घेतात. दैत्यकुळी नामा प्रल्हाद, त्या प्रल्हादासाठी भगवंताने आपला नृसिंहांचा अवतार घेतला. देवर्षी नारद आपल्या शिष्योत्तमाचं चरित्र सांगू लागले. ज्यावेळेला भगवान वराहाने हिरण्याक्षाचा वध केला, तेव्हा हिरण्याक्षाची आई आपला दुसरा मुलगा हिरण्यकश्यप त्याच्याकडे आली. बाळा, अरे त्या विष्णूने तुझ्या भावाचा वध केलाय, त्याचा बदला घे. हिरण्याक्षानं आईला आणि आपल्या वहिनीला वेदांत सांगितलाय. हा असुर वेदांत आहे. त्यानंतर यानं विचार केला हिरण्यकश्यपूनं की आपल्याला भगवंताचा बदला घ्यायचा आहे, मग अगोदर आपण आपल्यामध्ये बळ निर्माण केलं पाहिजे. आणि हिरण्यकश्यपूनं आपल्या राज्याचा त्याग केला आणि तो पर्वतावर येऊन, कुलाद्री पर्वतावर येऊन, मंदरद्रोण पर्वतावर येऊन ब्रह्मदेवाचा तप करू लागला.